नमस्कार प्रेमीवीरांनो, स्वागत आहे आपल्या मराठी स्टोरी हब या चॅनलवरती। आजच्या या कथेचं नाव आहे ती रात्र, प्रेम आणि अशांत आठवणी। मित्रांनो, प्रेम कथेचं नाव ऐकूनच तुम्हाला कथा जाणून घेण्याची नक्कीच इच्छा झाली असेल। कुठेही न वेळ दवडता चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया। पाऊस हळूच बरसत होता। खिडकीवर पडणाऱ्या थेंबाचा आवाज जणू आठवणींना जाग करत होता। ती रात्र अजूनही जागी होती आणि मीही। त्या रात्रीचं नाव होतं ती। खोलीत अंधुक पिवळा दिवा होता। पडद्यामागून येणारा चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता। तिचे केस ओले होते, कपाळावर मोकळे पडलेले। ती समोर बसली होती, पण मनाने खूप लांब, कदाचित माझ्यापासून। आज काहीतरी वेगळं वाटते, ती हळूच म्हणाली। मी तिच्याकडे पाहिलं। तिच्या डोळ्यात प्रेम होतं, पण त्याहून जास्त भीती, प्रेम हरण्याची भीती। ती माझ्या जवळ आली। तिचा श्वास माझ्या श्वासात मिसळला। त्या क्षणी शब्द निरर्थक वाटत होता, स्पर्श बोलत होता, नजरेतून भावना ओघळत होत्या। ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली, अगदी शांततेत, विश्वासाने। तुला माहितीये, काही आठवणी खूप सुखद असतात, पण त्या जपताना त्रास होतो, असं ती म्हणाली। मी काहीच बोललो नाही, कारण काही प्रेम शब्दांपेक्षा खोल असतात। त्यासाठी शब्दही पुरेसे नसतात। पावसाचा आवाज वाढत गेला। वातावरणात एक वेगळीच ऊब होती। तिच्या हाताची बोटं माझ्या हातात घट्ट गुंतली होती। तो स्पर्श फक्त जवळीक नव्हता, तर तो हक्क होता, विश्वास होता आणि भीती सुद्धा, मला गमावण्याची। आपण कायम असू ना सोबतीने, तिने विचारलं। हा प्रश्न मला हादरवून गेला, कारण मला माहिती होतं, कायम असणं आपल्याला परवडणार नाही। ती माझ्या डोळ्यात पाहत होती। तिच्या नजरेत प्रेम होतं, हट्ट होता आणि एक न एक बोललेली वेदना होती। मी तिच्या गालावर हात ठेवला। तिची त्वचा थरथरत होती, कदाचित थंडीमुळे नाही, तर भावनांमुळे। ती रात्र अधिक गडद होत गेली। त्या रात्री आम्ही एकमेकांजवळ होतो, पण मनात एक अंतर वाढत होतं। तिच्या मिठीत मला सुरक्षित वाटत होतं, पण मनाला माहिती होतं, ही मिठी तात्पुरती आहे। पावसाने जणू साक्ष दिली त्या प्रेमाला, पण पहाटेचं सत्य निर्दयी असतं। सकाळी जाग आली, तेव्हा ती माझ्या शेजारी नव्हती, फक्त उशीवर तिचा सुगंध होता आणि मनात एक अशांत आठवण। फोनवर एकच मेसेज होता, ती रात्र जप, कारण पुढे फक्त आठवणी उरणार आहेत। आजही पाऊस पडतो तेव्हा ती रात्र जागी होते, प्रेम आठवतं आणि मन अजूनही अशांत होतं, कारण काही प्रेम कथा पूर्ण होत नाहीत, त्या फक्त आठवणी बनून आयुष्यभर साथ देतात, आयुष्यभर आपल्या सोबतीनं राहतात। मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशी तरी एखादी तरी आठवण असेलच, कारण प्रत्येकाला पहिल्यांदा कधी ना कधी प्रेम होतच, आणि ते फक्त आठवणीसाठी असतं, कारण ते कायमस्वरूपी आपल्या सोबत नसतं। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? ती रात्र, प्रेम आणि अशांत आठवणी, तुमच्या आयुष्यातली एखादी रात्र आठवली का? कधी कधी काही प्रेम कथा पूर्ण होत नाहीत हो, पण त्या मनातून कधीच जात नाहीत। अशाच आठवणी तुमच्याही आयुष्यात असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की शेअर करा, कारण कुणीतरी वाचणार आहे आणि कदाचित त्यालाही त्याच्या आठवणींना शब्द मिळतील। कथा आवडली असेल तर लाईक करा। अशाच भावनिक, थोड्या वेगळ्या, मनाला भेटणाऱ्या कथा ऐकायला असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, पाऊस पडेल तेव्हा ही कथा आठवली तर समजा ही रात्र अजूनही जागी आहे। पुन्हा भेटू मित्रांनो, एका नव्या कथेसोबत, एक नव्या रात्रीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।